पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। पालघरमधल्या सावरे येंबूर रस्ता सध्या पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे जवळपास 6 गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि पालघर जिल्ह्यातल्या सूर्या आणि वैतरणा नदीला पूर आलेला आहे। पालघर जिल्ह्यातली महत्त्वाची अपडेट आपण पाहतो आहोत। सूर्या आणि वैतरणा नदीला आता पूर आलेला आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। तर पालघरमधल्या सावरे येंबूर हा रस्ता सध्या पाण्याखाली गेलेला आहे। काही गावांचा संपर्क त्यामुळे तुटलेला आहे। जोपर्यंत या पाण्याचा निचरा होत नाही, हे पाणी जोपर्यंत ओसरत नाही तोपर्यंत त्या गावांचा संपर्क होणार नाहीये। जवळपास 6 गावं आहेत ज्यांचा संपर्क तुटलेला आहे। पालघर जिल्ह्यातून महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। पालघरमधल्या पावसाचे अपडेट्स। मुसळधार पाऊस अजूनही सुरू आहे। नदी नाले सध्या दुथडी भरून वाहू लागलेले आहेत। तर मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले आणि प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडतोय। प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। उत्साहाच्या भरात कुठेही नदी नाल्यांवर जाऊ नका, त्याचप्रमाणे धरणांवर पाऊस पाहण्यासाठी जाऊ नका। तर काय नेमकं पालघरमध्ये पाऊस कसा पडतो आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील यांनी। मुसळधार पाऊस सुरू आहे। आपण पाहू शकता या पावसामुळे ज्या प्रमुख नद्या आहेत सूर्या आणि वैतरणा या नद्या ओसंडून वाहत आहेत। सध्या आपण पालघर मधल्या सूर्या नदीच्या तीरावर आपण पाहू शकता। ह्या सूर्या नदीवर जे जुनं पूल आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे। अशीच परिस्थिती पालघरमध्ये सर्वच ठिकाणी पाहायला मिळते। पालघरमधला वाडा असेल, जव्हार, मोखाडा, तलासरी या भागात सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे आणि हवामान खात्यानं पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर केल्यामुळे प्रशासनानं शाळांना, महाविद्यालयांना, अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केलेली आहे। त्याचप्रमाणे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता पालघरमध्ये जो जोरदार पाऊस सुरू त्याच्यामुळे धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे धरणही तुडुंब भरलेली आहेत। नद्यांना पूर आलेला आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आपण सध्या विचार केला तर पालघरमध्ये सकाळपासून पावसाचा जोर सुरू आहे। अजूनही पावसाची जी परिस्थिती आहे ती कायम आहे, त्यामुळे नक्कीच असाच पाऊस राहिला तर नक्कीच काही भागांमध्ये पूर येण्याची स्थिती निर्माण होईल। हर्षद पाटील, झी 24 तास, पालघर।